तर कालपासून मी फायनल आली त्याची बाईट बघितली. एक कुस्तीगीर म्हणून मला खरोखर खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा, की एक महिला आज पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये फायनल फेरीत प्रवेश करते. पण मगाशी प्रेस चालू असतानाच मला ही बातमी समजली की डिस्क्वालिफाईड झालेलं आहे. पण ती कुठल्या बेसवर केलेलं आहे, कशाचा आधार घेऊन डिस्क्वालिफाय केलेलं आहे, ते अजून मला पूर्ण कल्पना नाही. वजनाचं काहीतरी मला मगाशी समजलं की वजन जास्त भरते. ते वजन बघण्याची अवधी किती आहे किंवा किती वेळानंतर वजन बघितलं जातं, जर थोड्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ह्यावर आपण बोलू शकतो. तर चंद्रहार पाटील स्वतः कुस्तीपटू आहेत आणि त्यामुळे ही मॅच किती महत्त्वाची होती आणि काही नेमके बारकावे यामध्ये बघितले जातात याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यामुळे अजूनही काय नेमक्या कारणावर कुठल्या बेसिसवर तिला अपात्र घोषित करण्यात आलं हे कळलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तर एकंदरीतच विनेश फोगट आता अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होतीये.